कथेचं नाव घरकुल सुखदुःखाचा चढउतार. आधुनिक काळातील स्त्री चूल आणि मूल यातच आयुष्य घालवत, कारण तशी परंपरा स्त्रीला लागू केली होती. त्याबरोबर शिक्षणाचा अभाव, त्यामुळे आहे त्या परिस्थितीत स्त्री दिवस काढायची. प्रिया ही अशीच होती. संसारात रमणारी, जेमतेम शिक्षण केलेली मध्यमवर्गीय मुलगी. शांत, समजदार, सुशील आणि तिला साथ देणारा तिचा जोडीदार राहुल दृष्ट लागण्यासारखा संसार करत होते. राहुल हुशार, कर्तृत्ववान, चांगले शिक्षण झालेला. त्याचा खूप मोठा व्यवसाय होता. राहुल हुशार, कर्तव्यदक्ष असल्यामुळे प्रिया कधीच व्यवसायात पडली नाही. त्यामुळे तिला व्यवसायातील गोष्टींकडे आणि त्याबाबतचे ज्ञान तिने कधीच घेतले नाही. राहुल तिला हवे नको ते बघत. तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता त्याने कधीच भासू दिली नाही. दोघेही एकमेकांना साथ देत, एकमेकांची काळजी घेत, दोघांचेही आनंदाने दिवस चालले होते. एक दिवस प्रियाला खूप अस्वस्थ वाटत असतं. सारखी उलटी, मळमळ सारखं होत असतं. ती राहुलला तिच्या होणाऱ्या त्रासाबद्दल सांगते. राहुल फॅमिली डॉक्टरांना लगेच बोलावून घेतो. डॉक्टर तिला तपासतात. तेव्हा डॉक्टर सांगतात, घाबरण्यासारखं काही नाही, प्रिया प्रेग्नंट आहे. प्रिया आणि राहुलच्या आनंदाला पारावर उरत नाही. राहुल प्रियाची पहिल्यापेक्षा जास्त काळजी घेतो. तिचे खूप लाड पुरवतो. तिला जे हवे ते तिला देत असे. एक दिवस गावावरून राहुलचे आई वडील प्रियाला भेटायला येतात. प्रिया दोघांचीही खूप लाडकी असते. ती दोघांचीही सून कमी, मुलगी जास्त असते. सासू सासरे आल्यामुळे प्रियाही खूप खुश होते. दोघांचेही दिवस अगदी आनंदाने जात असतात. सासू प्रियाला हवे ते करून खाऊ घालत. प्रियाही त्यांच्यासाठी नवनवीन पदार्थ बनवत. तिचे कौतुक करायला दोघंही थकत नसत. सासू प्रियाला होईल तशी मदत करत, तिची काळजी घेत दोघी माईलेकीसारखं राहत होत्या. सासू सासऱ्यांना शहरात करमत नसे. शहरात राहायचं म्हणजे घरात कोंड्यासारखं राहायचं. त्यांना ते आवडत नसे. गावाला शेती करत, काळी माती, हिरवाई बघत, गावाला मोकळ्या वातावरणात त्याची त्यांना सवय होती. त्यामुळे महिनाभर राहिल्यावर त्यांनी गावाला जायचं ठरवलं. प्रिया जरा नाराज झाली, पण तिची समजूत दोघांनी काढली आणि पुन्हा लवकर येण्याचे आश्वासनही दिलं. ते गावाला निघून गेले. वाढणाऱ्या पोटातील बाळाची स्वप्न बघत प्रियाचे दिवस आनंदाने जात होते. बघता बघता तिला 9वा महिना लागला. आता ती स्वतःची जास्त काळजी घेत होती. सासू सासऱ्यांचा अधूनमधून फोनही येत असे. योगा, मेडिटेशन ही प्रिया वेळ काढून करत. तिला आता जशी डिलिव्हरीची तारीख जवळ येईल तसे तिला जरा दडपणही येत असे. कधी कधी तिला अस्वस्थही वाटत असे. राहुलने घरात कामाला बाई ठेवली, जेणेकरून प्रियावर लक्ष राहील आणि प्रियाला आता आरामाची गरजही होती. एक दिवस अचानक प्रियाच्या खूप पोटात दुखू लागलं. कामवाली बाई नुकतीच घरी निघून गेली होती. तिने पटकन राहुलला बोलवून घेतलं. तिला दुखणं आता सहन होत नव्हतं. तिचे डोळे रडून सुजले होते. राहुल धावतच घरी आला. त्याला बघून प्रियाला जरा बरं वाटलं. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं. सकाळी पहाटे 5 वाजता तिची डिलिव्हरी झाली. तिला जुळे मुलं झाली होती, एक मुलगा आणि एक मुलगी. जुळे मुलं बघून दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दोघेही खूप खुश झाले. प्रिया दोन्ही मुलांच्या संगोपनात गुंतली गेली. दोन्ही मुलांना सांभाळताना तिला खूप जड जात होते. तिची सासू 2-3 महिने राहिली. पुन्हा मात्र प्रियाची दमछाक होत होती. मुलांचं करता करता तिचे पटापट दिवस जात होते. मुलं 3 वर्षाची झाली. त्यांना शाळेमध्ये घातलं की ती जरा निवांत झाली. 2 गोंडस मुलं, राहुलसारखा नवरा. घर आता स्वर्गासारखे तिला वाटत होते. त्यामुळे नवरा आणि मुलांच्यातच ती तिचं छान कर्तव्य पार पाडत होती. दिवसेंदिवस संसार छान फुलला होता. दोघांचे एकमेकांविषयी जराही प्रेम कमी झालं नव्हतं. सगळं काही सुरळीत चाललं असताना त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. तिला रात्रीच्या वेळी एक कॉल आला. त्या कॉलमुळे तिला जबरदस्त धक्का बसला. राहुलच्या कारचा अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला खूप मार बसला होता.
त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. ती धावतच हॉस्पिटलमध्ये गेली. तिचं बाण जागेवर राहिलं नव्हतं. रडून रडून डोळे सुजले होते. तिला काय करावं काही सुचत नव्हतं. ती डॉक्टरांना राहुलबद्दल विचारायला गेली, पण त्याची वाचण्याची शक्यता खूप कमी असल्याचं डॉक्टर सांगतात. तरी आम्ही प्रयत्न करू असे डॉक्टर बोलतात. डॉक्टरांच्या बोलण्याने तिची पायाखालची जमीन सरकते. ती हॉस्पिटलमधील गणपती बाप्पाला हात जोडून विनवण्या करते, माझ्या नवऱ्याला वाचव. सासू सासऱ्यांनाही प्रियाने बोलावून घेतलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता राहुलचं ऑपरेशन होतं. इकडे प्रिया रात्रभर देवाचा धावा करत असते. सासू सासरेही खूप टेन्शनमध्ये होते. बाबांना काय झाले मुलं सारखी प्रियाला विचारत असतात. सकाळी ऑपरेशन करून डॉक्टर बाहेर येतात. प्रिया धावतच डॉक्टरांकडे जाते. राहुल कसा आहे डॉक्टर? चेहरा केविलवाणी करून प्रिया बोलते. डॉक्टर, ऑपरेशन यशस्वी झालं, पण त्याला शुद्ध आली की बघू, तेव्हा समजेल. संध्याकाळी 7 वाजता राहुलला शुद्ध येते. तेव्हा त्याची काहीतरी वेगळीच परिस्थिती झालेली असते. त्याला कोणीही ओळखता येत नाही. प्रियालाही तो अनोळखी व्यक्तीसारखं बघत असतो. त्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते. प्रिया त्याला खूप आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असते, पण ते सगळं निष्फळ ठरते. प्रिया त्याची अवस्था पाहून पूर्णपणे खचते. त्याची अवस्था पाहून दाही मोकलून रडते. पुन्हा स्वतःला सावरते, कारण आता कुटुंबाचा तिला आधार व्हायचं असतं आणि राहुलचाही सांभाळ करायचा असतो. राहुलचे आईवडील तर सुन्न झालेले असतात. काय झाली आहे मुलाची अवस्था पाहून त्यांचं अंतःकरण तिळतिळ तुटत असतं. आता जगायचं कोणासाठी? जगण्याला काहीच अर्थ नसल्यासारखं त्यांना वाटत असतो. त्यांच्यासमोर एक मोठं संकट उभं राहिलेलं असतं, ज्याचा त्यांनी आणि प्रियानेही विचार केलेला नसतो. 2 दिवसांनी राहुलला घरी सोडण्यात येतं. महिन्यातून एकदा चेकअपसाठी बोलवण्यात येतं. घरी आल्यावर मुलं बाबा बाबा करत जातात. राहुल त्यांना ओळखत नाही. उलट त्यांना बघून घाबरतो. बाबांची परिस्थिती बघून ते खूप घाबरतात. प्रिया दोघांनाही रूममध्ये जायला सांगते. तीही आतमधून खूप घाबरलेली असते, कारण चूल आणि मूल या पलीकडे तिने जगच पाहिलेलं नसतं. व्यवहारी ज्ञान, नवऱ्याचा व्यवसाय याचं तिला कसलंही ज्ञान नव्हतं. सासू सासरे प्रियाला खूप धीर देतात. तिला खंबीर उभं राहण्यासाठी सांगतात. राहुल एक ना एक दिवस नक्कीच बरा होईल, तू आशा सोडू नकोस असं म्हणतात. त्या रात्री ती हार न मानण्याचं ठरवते. राहुलचा व्यवसाय स्वतः पाहायचा असं ठरवते. दुसऱ्या दिवशी ऑफिसला घरातील आवरून निघते. सासू सासऱ्यांच्या आणि देवाच्या पाया पडून ती कामावर जायला निघते. तिला पहिल्या दिवशी खूप त्रास झाला, कारण तिला राहुलने घेतलेले लोन, त्याने दिलेले उधार पैसे, बँक बॅलन्स याबाबत तिला काहीच माहीत नसतं. बँकेत होणाऱ्या घडामोडी याबाबतही तिला कसलंच ज्ञान नसल्याने तिला सगळं सांभाळणे खूप कठीण जात होते. मदत कोणाची घ्यावी हेही तिला समजत नव्हते. समाजाचा, नातेवाईकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. सुरुवातीला तिच्या साध्या भोळ्या स्वभावामुळे लोकांनी तिला फसवलं. अनुभवातून ती पैशाचे व्यवहार खूप चातुर्याने ती करत होती. तिला राहुलचा मित्र संतोष आठवला, जे शाळेत कॉलेजला एकत्र शिकले होते. त्याला त्याच्या मदतीसाठी तिने बोलवून घेतलं. संतोषचे राहुलच्या घरच्यांबरोबर कौटुंबिक संबंध होते. संतोषला राहुलची अवस्था पाहून रडू आवडत नव्हते. अश्रूंना वर घालत त्याने प्रियाने दिलेलं पाणी घेतलं. प्रियाने तिला येणाऱ्या अडचणी, व्यवसाय सांभाळताना होणारा त्रास त्याला सांगितला. त्याने 2 दिवस थांबून तिला सगळं शिकवलं. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट प्रिया लक्ष देऊन शिकत होती. संतोषमुळे तिला जरा आत्मविश्वास आला. 2 दिवसांनी संतोष निघून गेला. काही समस्या उद्भवल्यास फोन करा. संतोषमुळे खूप समस्यांचे निराकरण प्रियाचं झालेलं होतं. त्याबरोबर सासू सासरे खंबीरपणे तिच्या पाठीशी होते. काही दिवसातच घर आणि व्यवसाय सांभाळू लागली. राहुलचे प्रत्येक महिन्याला उपचारही चालू होते. त्याच्याच विश्वात रमणारा राहुल पाहून तिचा जीव तिळतिळ तुटत होता. कधी तो प्रियाला प्रिया म्हणून हाक मारतोय याची ती वाट पाहत होती.
काही दिवसातच ती कंपनीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवते. त्या ठिकाणी जिथं राहुल विचार करत होता. तिने कधी विचारही केलेला नव्हता तिचं नाव यशस्वी बिझनेस वुमन या लिस्टमध्ये घेण्यात येईल. तिला त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. तिला त्याच वर्षी ॲवॉर्डही मिळणार असतो. एवढं मोठं यशाचं शिखर ती मिळवते. साधी गृहिणीनं मिळवलेलं यश चर्चेचा विषय ठरतो. कित्येक गृहिणींना ती प्रेरणादायी ठरलेली असते. राहुलही माणसांना ओळखू लागलेला असतो. पहिल्यापेक्षा त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली होती. प्रियाला त्याच्यामध्ये सुधारणा पाहून तीही खूप खुश असते. तो तिला प्रिया म्हणून हाकही मारत असतो. मुलं पण त्याच्या बाबांजवळ खेळत होती. आईवडील ही प्रियाचं यश आणि मुलाच्या प्रकृतीतील सुधारणा पाहून खूप खुश असतात. लवकरच संसार पुन्हा सुरळीत होईल याची स्वप्न दोघेही बघत असतात. सकाळी सकाळी आज प्रिया खूप खुश होती. आज तिची अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात जायची तयारी चाललेली होती. सर्वांसमोर सत्कार, टाळ्यांचा गडगडाट याचा विचार करूनच ती मनोमन खूप खुश होते. आणि हळूच चालत येणारा राहुल प्रियाला म्हणतो, मीही येऊ का तुझ्याबरोबर तुझं यश पाहायला? प्रिया मागे वळून पाहते. राहुल तिच्यापर्यंत चालत आलेला होता. त्याला पाहून प्रिया त्याला कडकडून मिठी मारते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता. बरोबर येणाऱ्या राहुलमुळे प्रिया जास्तच खुश झालेली असते. प्रियाची सासू दोघांची नजर काढते. माझ्या सोन्यासारख्या मुलांना कोणाची नजर लागू नको देऊ देवा. सर्वजण संध्याकाळी कार्यक्रमात पोहोचतात. मोठमोठे सेलिब्रिटी लोक आलेले असतात. सर्वजण तिला येऊन शुभेच्छा देत असतात. तिला हे सगळं स्वप्नवत वाटत असतं. तिचं नाव घेण्यात येतं. ती राहुलला घेऊन स्टेजवर जाते. ॲवॉर्ड घेताना तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. तिला 4 शब्द बोलायला सांगतात. तिची जर्नी ती सर्वांपुढे मांडते. प्रत्येक स्त्रीला बजावून सांगते. कुटुंब जरी नवरा चालवत असेल तरीही प्रत्येक स्त्रीने तो कशा प्रकारे चालवतो व्यवहारी ज्ञान, चौकश बुद्धी ठेवून या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा चढउतार आहे. कधी आयुष्य कोणतं वळण घेईल सांगता येत नाही. जसं माझ्या आयुष्यात झालं. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने मला वचन द्या, नुसतं चूल आणि मूल यातच वेळ न देता जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट चौकस बुद्धीने शिकेल. यामुळे भविष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करता येईल. प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला प्रत्येक व्यावहारिक ज्ञान, पैशासंदर्भातील गोष्टी सांगा. त्यामुळे तिला कोणत्याही अडचणीवर मात करता येईल. टाळ्यांच्या गजराने तिला लोक प्रोत्साहन देतात. नवरा खूप कौतुकाने तिच्याकडे पाहत असतो. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.